अहो, काय म्हणता? धोंड्याच्या महिन्यानिमित्त शेलूत आलेला जावई रुसला आणि पोशाख क्लथिंग हब येथे येऊन बसला. जावयाची देखील पहिली पसंत पोशाख क्लथिंग हब मोंढा सेलू. रामेश्वर गटकाळ यांची गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सातोना रोड, सेलू. नवीन पोलीस भरती 18 मे 2026 पासून सुरू. संस्थापक अध्यक्ष श्री विलास उगडी. आज 8 जून 2026 रोजी पासून परभणी येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी या ठिकाणी मी व माझे सहकारी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. उपोषणाला बसण्याचं कारण सेलू शहर व सेलू तालुक्यामधील ज्या काही जमीन आहेत त्या जमीनमधील जमीन व्यापाऱ्यांनी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीला पूर्ण कर भरलेला नाही. सेलू तालुक्यातील मंजित जमीन जर सोडलं तर बाकी व्यापाऱ्यांनी बाकी जमीन मालकांनी सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला टोपी घातलेली आहे. मंजित जमीन यांनी एका वर्षाचे 80 ते 90 लाख रुपये पेड केलेले आहेत. त्याच्याच अलीकडील शिवधारा जमीन यांनी केवळ 32,000 रुपये भरलेले आहेत. बाकीच्या जमीन मालकांनी कोणी 1 लाख 2 लाख 3 लाख असे पैसे भरलेले आहेत. व्यापार सर्वांचा सारखाच झालेला आहे. लाईट बिल सुद्धा सर्व जमीन मालकाचे सारखेच येते. परंतु त्या जमीन मालकांनी नेमकं पैसे दिले कोणाला हाच कळायला मार्ग नाही. मी बऱ्याच वेळा तक्रार केली, AR ऑफिसला सुद्धा तक्रार केली, कृषी उत्पन्न बाजार समितीला तक्रार केली, संभाजीनगर येथील कार्यालयाला तक्रार केली, संचालकाला तक्रार केली. परंतु संभाजीनगर येथील कार्यालयाने उपनिबंधक परभणी यांना सुनावणी घेण्याचा आदेश दिला. परभणी येथील उपनिबंधक संजय भालेराव यांनी सुनावणी देखील घेतली, परंतु त्यांनी संगनमताने व आर्थिक व्यवहार करून त्या सुनावणीला वेगळे रूप दिले. खूप सारा आर्थिक व्यवहार करून पैसे घेऊन त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही असे मला नमूद केलेले आहे. काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला प्रमोशन नको म्हणून लेखी दिलेलं आहे आणि लेखी देऊन सुद्धा त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन त्यांची पदोन्नती प्रमोशन करण्यात आलेली आहे. याच कारणामुळे आज 8 जून पासून मी व माझे सहकारी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे. तरी आपल्याला विनंती करण्यात येते की आपण या गोष्टीकडे सातत्याने लक्ष देऊन, कारण कृषी उत्पन्न बाजार समिती कोणा एकाची नाही तर ही सेलू तालुक्यातील पूर्ण शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाकडे व या संपूर्ण शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. हे व्यापारी, हे दांडगे व्यापारी कृषी उत्पन्नाला बाजार समितीला पैसे न भरता म्हणजे पैसे देतात कोणाला आणि पैसे घेतो कोण? जर मंजित जमीन सारखं एकच जमीन मालक जर 80-90 लाख रुपये भरतो तर बाकीचे का भरत नाहीत? आणि जर भरले असतील तर कोणाकडे भरले? याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याकरिता आज 8 जून पासून मी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे. धन्यवाद. सेलू शहरात सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूज पेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.